मी म्हणजे जन्मदुःखापासूनही माझी सुटका झाली आहे. कारण की मला तो आता मनाचा संकल्प विकल्प करणारं माझं मन नाही राहिलं आहे. मी निसंगातीत झालेलो आहे. माझा आत्मा, माझा अभिमान आणखी अहंता आणखी ममता ही गळून गेलेली आहे. आणि तो आता तो जीव नसून आता तो शिव झालेला आहे. ब्रह्मैक्य जे म्हटलं जातं, तर ब्रह्मैक्य म्हणजे तुमचा जो अज्ञानी जीवाला जेव्हा तुम्ही सर्वज्ञाच्या शिवामध्ये तुम्ही विलीन करता, तेव्हा जीवा हा शिव होतो. आणि जीवा शिव झाला म्हणजे त्याला ब्रह्मैक्य साधलं घेतलं म्हणतात. आणि जेव्हा तुमचं ब्रह्मैक्य साधतं तेव्हा तुमचा ब्रह्माचं निरसन होतं, तुमचं अभिमानाचं निरसन होतं, तुमचं द्वैत हे जाते मुळामधून. दोन भक्त आणि भगवंत किंवा गुरु आणखी शिष्य एक होतात जे म्हणतात, किंवा जीवात्मा हा शिवात्मा होतो हे जे म्हटलं जातं, ते या दोन्हीमध्ये काय, दोन्हीमध्ये एकरूपता येते, तादात्म्य येते त्याच्यामध्ये. तिथे द्वैत नसतं, मी तू कोणाचं द्वैत नसतं. आणि ते द्वैत नसल्यामुळे त्याला अद्वैताचा जे अनुभव येतो, तो अद्वैताचा अनुभव आल्यामुळे तो जन्म मरणापासून सुख दुःखापासून मुकला असं म्हणता येतं. जन्मसुखापासून जन्मदुःखापासून मुकलो सर्वाभूती, सर्व भूतापासून त्याला आपला आत्मतत्व कळलं हे शिष्य सांगतात. आता एक आणखी फार महत्वाची ओवी आहे, मी करूनी अकर्ता मी भोगूनी अभोगता, मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. आता तो सर्वज्ञ झाल्यामुळे शिष्याला काय प्रचिती येते आहे, मी करूनीही अकर्ता, म्हणजे सगळं करूनीही तो अकर्ता आहे असं त्याला दाखवायचं आहे किंवा सांगायचं आहे की असा झाला आहे तो. करूनीही अकर्ता आणि भोगूनी अभोगता. आता हे जे दोन वाक्य जे इथले आहे ना, दोन चरण जे आहे, करूनी अकर्ता आणि की भोगूनी अभोगता, हे फार चरण म्हणजे आपण समजून घ्यायला पाहिजे. या दोन चरणामध्ये करूनी अकर्ता कसा होतो. तुम्ही तर म्हणाल सगळं कर्त्याचे कर्म करताय, आपल्या व्यवहारात राहतोय, सद्गुरूसारख्या साध्या माणसासारखे सगळे कर्म करतोय, मठ स्थापन केलं आहे, मठामध्ये जाऊन तो तिथे पूजा करतोय, सगुणोपासना करतोय, सगळं करूनी अकर्ता. सर्व कर्म नित्यकर्म जे असतात ते काय, पूजा, मनुष्याला जन्माला आल्यानंतर ते सगळे नित्यकर्म करतो. मग तो करूनी अकर्ता कसा झाला, हा एक प्रश्न आहे. तर हा एक प्रश्न म्हणजे कसा, उत्तर गीतेमध्ये दिलं आहे. कर्माच्या सिद्धांतामध्ये आपण बोललो या बाबतीत की जेव्हा तुम्ही निष्कर्माची कर्म करता, निष्कर्माची कर्म कशी होतात तुमची, निष्कर्माच्या कर्म केल्याने तुम्हाला अहंता लागत नाही, अहंता ममतेचा पाश तुम्हाला लागत नाही, किंवा तुम्ही त्या पाशामध्ये तुम्ही गुंडाळला जात नाही. तर अहंता ममतेचा पाश तुमचा निष्कर्म केल्याने होतात. आणि निष्कर्म कशी करायची याचं सुद्धा आपण बघितलं आहे की जेव्हा तुम्ही कर्मातली अहंता काढताय, कर्मातली अभिमान काढून घेताय, आणि कर्मफल जे आहे, जे तुम्हाला मिळणार आहे कर्माच्या पोटी, ते तुम्ही स्वतः स्वीकारत नाही आणि ते तुम्ही ईश्वराला अर्पण करता. म्हणजे तुमच्या ठिकाणी फलेच्छा नाही आहे, कर्म फलेच्छा रहित आहे तुमचं कर्म. त्याचप्रमाणे तुमचं कर्म हे कसं आहे, अभिमानारहित तुमचं कर्म आहे. त्याच्यामुळे तुमची जी कर्म त्यावेळी घडतात, जेव्हा तुम्ही निस्वार्थी मनाने कर्म अशी करता की ज्या कर्मामध्ये तुमचा अभिमान नाही, अहंता नाही आहे, आणखी जे कर्मफळ तुम्हाला मिळणार होतं, जे फळ तुम्हाला मिळणार होतं, ते फळं तुम्ही त्यागलेलं आहे आणि ते त्यागून ते फळ तुम्ही ईश्वराला अर्पण केलं आहे. तर अशी जी कर्म जे सज्जन माणूस जो करतो, तर ती कर्म निष्कर्म समजले जातात. आणि ते निष्कर्म समजल्या गेल्यामुळे त्या कर्माचा भोग, कर्माचा पाश तुम्हाला बांधून ठेवत नाही. आणि म्हणून तो असा कर्मयोगी जी निष्कर्म आपली कर्म करतो, करते पण रहित आणखी निरीच्छ फलरहित जी कर्म केली जातात, ही निष्कर्म झाल्यामुळे त्याला कर्माचा पाश लागत नाही. म्हणून तो कर्ता असूनही अकर्ता म्हणवला जातो. बघा, जेव्हा तुम्ही कर्म निष्कर्म करता तेव्हा त्याला कर्ता करूनही, तो कर्ता असूनही तो अकर्ता म्हणवला जातो. म्हणून जिथे म्हटलं आहे की मी करूनही अकर्ता. आता करूनही अकर्ता तुम्हाला समजलं बा, तुम्ही निष्कर्म केले तर तुम्ही कर्माचं कर्ते पण तुम्ही देवाला वाहून दिलं आहे, आणि कर्माचं कर्ते पण देवाला वाहून दिल्यामुळे तुम्ही अकर्ते झाले. तुम्ही हे देवाचा, परमेश्वराचा सगळ्यात मोठा गुण आहे. तो सगळं करूनही म्हणतो की मी काहीच केलं नाही. कारण की त्याचे सगळे व्यवहार जे चालतात, त्याचे सगळे जे सामर्थ्य जे आहे, हा मायेच्या द्वारे, प्रकृतीच्या द्वारे तो विश्व चालवत होतो, स्वतः काहीच करत नाही तो परमात्मा. म्हणून तो अकर्ता म्हणतो. आता दुसरा जो चरण म्हटला आहे, मी भोगूनी अभोगता, मी भोगूनी अभोगता. हा जरा प्रश्न असा आहे की भोगूनी अभोगता कसे राहिले. तुम्ही फळं खाल्लं, तुम्ही मांसाहार केला, म्हणजे मी भोग या दृष्टीने तुम्हाला सांगतो आहे की भोग कसा घडतो माणसाला. तुम्ही टी व्ही पाहिला, म्हणजे सिरियल पाहिली,
तुम्ही स्त्री भोगली, संसारात गृहस्थाश्रमी तुम्ही पती पत्नी एक दुसऱ्याचा भोग घेतात ते, तर मग तुम्ही भोगूनी अभोगता कशा राहिले बा तुम्ही? हा एक मोठा प्रश्न पडतो माणसाला की बा मी सगळं काही करतो आहे, सगळं काही भोगतो आहे, मी सगळ्या प्रकारचे भोग भोगलेले आहेत, मी त्या भोगाचा आनंद घेतला आहे, विषयांचा मी आनंद घेतलेला आहे, तर विषयाचा आनंद घेऊनही मी अभोगता कसा राहिलो, याचा थोडा उलगडा करण्याचा अर्थ म्हणजे जसा मी करता आणखी अकर्तेपणाचा उलगडा केला, ते करूनही अकर्ता कसा होतो तसा भोगूनही अभोगता तो कसा राहतो. त्याला कारण असं आहे की त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे, ग्रंथामध्ये जे स्पष्टीकरण दिलं आहे ते सांगतो तुम्हाला. आपली जी कर्म होतात ती कर्म ही देहाकडनं होतात. कारण आपल्या देहामध्ये जे आत्मतत्व आहे किंवा जीवात्मा किंवा ब्रह्म जे आहे, ब्रह्माचा अंश जे आहे ते निष्क्रिय असतं. ते आणखी जी कर्म केले जातात ती आपल्या मनाद्वारे आणखी आपल्या कर्मेंद्रियाद्वारे आणखी इंद्रियाद्वारे केले जातात कर्म. त्याच्यामुळे तुम्ही भाव कसा ठेवायला पाहिजे, तुम्ही भाव ठेवायला पाहिजे की मी ती कर्म केलीच नाही, मी अहम ब्रह्मास्मी आहे, असा भाव आपण ठेवायला पाहिजे. पण आपला भाव कसा असतो, आपला भाव असतो देवभाव असतो नेहमी. मी केलं, मी लहानाचा मोठा झालो, मी माझ्या कुटुंबीजनांना वाढवलं, त्यांचं शिक्षण केलं, त्यांचं लग्न केलं, माझं घर आहे, हा तुमचा देहभाव आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा तुम्ही देहभावाने कर्म करता त्यात तुमचं कर्तेपण दिसून येतं. ते तुम्ही कधीच असं म्हणत नाही की बा हे परमेश्वराची इच्छेने झालं, आणखी परमेश्वराची इच्छेने झालं, आणखी माझी त्यात काहीच कर्तेपण नव्हतं, आणखी मी अभोक्ता होतो किंवा अकर्ता होतो, असा तुमचा भाव कधीच नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे कर्म आणखी भोग तुमच्या पाठीमागे लागतात. पण जर तुम्ही असा देहभाव जर ठेवला, असा देहभाव ठेवलाच नाही तुम्ही, म्हणजे तुमची आत्मबुद्धी जागृत आहे आणि देहबुद्धी तुम्ही त्यागलेली आहे, तर त्या आत्मबुद्धीच्या संघाने तुमचा सर्वात्म भाव हा परमेश्वराचा राहील, देहभाव राहणार नाही. तुम्ही चराचरामध्ये ब्रह्मस्वरूप बघाल, ब्रह्माचं आत्मस्वरूप बघाल तुम्ही. म्हणजे तुम्हाला दृश्य विश्वाऐवजी तुम्हाला तिथे परब्रह्माचं तत्व, आत्मतत्व तिथे साकारलेले दिसेल तुम्हाला. तुम्ही त्या दृश्याचा प्रभाव तुमच्या निष्प्रभ झालेला आहे, आणखी तुम्ही त्या दृश्याऐवजी ते ब्रह्मरूप बघताय, ब्रह्मस्वरूपाचं ब्रह्माचं आत्मतत्व जे बघताय, तर तुम्हाला असा सर्वात्मभाव तुम्हाला अंगीकारावा लागेल आणि त्या ज्ञानदृष्टीने तुम्हाला या विश्वाकडे बघावं लागेल. तेव्हा तुमची आत्मबुद्धी जागृत झाली असे होते. आणि जेव्हा तुमची आत्मबुद्धी जागृत होते किंवा जेव्हा तुमचा देहभाव पूर्णपणे गळलेला असतो, देहभाव तुमचा जेव्हा पूर्णपणे गळलेला असतो, तर त्यावेळेस तुम्हाला मी करता आहे किंवा मी भोगला आहे ही तुमची इच्छाच मनात राहत नाही. म्हणजे तुम्ही जर आपला देहभाव टाकला, देहबुद्धी टाकली, तर त्या ठिकाणी असलेला तुमचा देहभाव तुम्ही टाकलेला आहे. म्हणजे कर्म करताना देहभाव नसावा, कर्म करताना तुमचा देहभाव नसावा. आणखी देहभाव जर असला तर तुम्ही त्यात कर्तेपण भोगता, आणि कर्तेपण भोगल्यानंतर मग ते भोगतेपण करता आणखी भोगतेपण हे एकमेकाला लागून आहे. म्हणजे जेव्हा तिथे तुम्ही करताय, हे सापेक्ष भाव आहे. म्हणजे तुम्ही कर्तेपण तुमच्या अंगी आलं की तुम्ही भोगतेपण पण अंगाला आलं. म्हणजे तुम्ही म्हटलं की मी केलं आहे, मग ते तुम्ही भोगा, म्हणजे तुम्ही भोगणारे पण झालं त्याच्याबरोबर. तुम्ही म्हटलं मी घर बांधता, तर घरात राहणारा रहिवासी किंवा त्याचं घर आहे म्हणून तुम्ही त्या घराचा उपभोग घेणारे झाले, तुम्ही तर भोगणारे झाले तुम्ही. तर तिथे कर्तेपणच नाही, हे माझं घरच नाही आहे. सर्वात्म भाव तुमचा देवाचा आहे, तिथे परमेश्वराचं घर आहे, माझं घर नाहीच आहे. हे विश्व आहे माझे, विश्व माझे घर जे म्हणतात ते. तर हे माऊलींनी म्हटलं आहे असं की हे विश्व आहे माझं घरच आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं घर असं म्हणून असेल, एखादं आळंदीला ती गोष्ट अशी आहे, आपेगावला त्यांचं घर असेल ती गोष्ट वेगळी आहे. तसंच रामदास स्वामींचं घर जांबेला होत असते. पण ते विश्वची माझे घर जे म्हणतात, ते विश्वची माझे घर म्हटल्यानंतर त्यांनी त्या घराचा लोभ सोडलेला आहे, घराचा मोह सोडलेला आहे, अहंता ममता सोडलेली आहे त्यांची. आणि ही अहंता ममता सोडल्यामुळे या भोगपणाचा जो भाव आहे तुमचा, हा भोगपणाचा भाव राहत नाही. तिथे निरीच्छ असता तुम्हाला अशी कुठली गोष्ट प्राप्त करावी आणि त्याचा भोग घ्यावा असं त्या माणसाला, असं त्या सिद्ध पुरुषाला कधी वाटत नाही त्याला, किंवा मी आज अमुक टी व्ही विकत घ्यावा किंवा अजून मोठा बंगला विकत घ्यावा किंवा गाडी विकत घेऊन त्याचा भोग घ्यावा किंवा मला पंचपंक्वाचं जेवण करावं अशी त्याला इच्छा नसते. त्याला तो जेवतो तो, पण आपल्यासाठी 2 काज घेऊन आपलं शरीर जगवलं आपण, साधना आपली पूर्ण झाली, एवढा त्याचा नेमका किंवा मोजका असा कर्तेपणाने नाही, फक्त आपल्या नित्य नेमाकरता किंवा नित्य कर्माकरता जे त्याला आवश्यक गोष्टी असतात तेवढ्याच तो करतो. तर म्हणून
मी अभोक्ता, मी भोक्ता असूनही अभोक्ता, म्हणजे मी भोगूनही अभोक्ता आहे. हा जो चरण आहे, मी करूनही अकर्ता, मी भोगूनही अभोक्ता, मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. म्हणजे तिथे मीपणाची वार्ता नाही आहे. शिष्याला जो अनुभव आला, शिष्याने जे गुरूंचे वचन पाळले, आणखी पूर्ण तुमच्या महावाक्यांचं विवरण त्यांच्याकडनं करून घेतलं, सगळा परमार्थ समजून घेतला, त्याच्यावर देवाची कृपा झाली, परमात्म्याची सद्गुरूची कृपा झाली नाही. त्या कृपेअंती हा शिष्य असं सांगतोय शेवटी की मी करूनही अकर्ता झालो आहे, शेवटी मी भोगूनही अभोक्ता झालो आहे, शेवटी मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. कारण की त्याच्यामध्ये त्याचा मी तिथे राहिलेला नाही आहे, तो मीला विसरलेला आहे पूर्ण. याच्यामध्ये 2 ज्या ओवी आहेत त्या मी ज्ञानेश्वरीवरून घेतल्या आहे. फार सुंदर ओव्या आहे, त्या याला समरूपच आहे. आणखी त्याचं ते आणखी स्पष्टीकरण देतात. मी ऐसा आठवू नाही, मी ऐसा आठवू नाही, तेच समर्थांनी सांगितलं आहे की मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. इथे माऊली म्हणते की मी ऐसा आठवू नाही, म्हणजे मी केलं आहे असं तुम्हाला त्याला आठवतच नाही त्या माणसाला. तर मग तिथे कर्तव्य आणि भक्तिपण कसं लागेल? तो जो विसरला आहे स्वतःच्या, मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे ठाई, मग तिथे कर्तृत्वच राहणार नाही. माऊलीचा शब्दाचा अर्थ किंवा ओव्यांचा अर्थ तोच आहे जो समर्थ सांगतात आहे, किंवा दोन्ही संत आपल्याला ते सांगतात आहे, तेच उद्याय त्या नेतात आहे आपल्याला. आणखी एक ओवी आहे माऊलींची, जीही विषय संगू न सांडिता, जीही विषय संगू न सांडिता, म्हणजे ज्यांनी विषय संग सोडलेला नाही, म्हणजे त्यांनी जेवण केलं. गृहस्थाश्रमातही काही संत राहतात आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर. एकनाथ महाराज स्वतः गृहस्थाश्रमी होते आणि त्यांनी आजोबांच्या इच्छेनुसार लग्न केलं होतं आणि नंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केला होता. म्हणजे ते संत असूनही गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारला होता. त्यांनाही मुलं बाळं होते त्यांना. म्हणजे जीही विषय संगू न सांडिता, म्हणजे त्यांनी विषय संघ सोडला नाही किंवा संसार सोडला नव्हता त्यांनी. ज्यांनी विषय संघ सोडला नाही, इंद्रिया ते न दंडिता, म्हणजे इंद्रियांना असं काही दंडून त्यांना बांधून ठेवलं किंवा इंद्रियांवर असा जबरदस्ती करून हे भोग भोगायचे नाही, ते भोग भोगायचे नाही, असा त्यांचा विचार नव्हता. इंद्रियांना त्यांनी अशी शिक्षा दिली नव्हती की दंडिता, म्हणजे एक दंड प्रकारे आपण जसं म्हणतो की शिक्षा दिल्यानंतर आपण म्हणतो किंवा दंड दिला देण्यात आला, तसं इंद्रियांना त्यांनी कसं दंडत केलं नव्हतं. परी भोगिली निस्संगता कामे विण, परिभोगिली निस्संगता. पण हे एवढं असूनही त्यांनी निस्संगता भोगली आहे. निस्संगतेचा जो उपदेश समर्थांनी याच्यात दिलेला आहे साधना निरूपणामध्ये, ते निस्संगता तरी भोगली निस्संगता कामे विण, म्हणजे काम करूनही, सगळे व्यवहार करूनही त्यांनी ते अलिप्त होते त्यापासून, ते निस्संग होते त्यापासून. अशी भोगुनी अभोक्ता म्हटलं आहे, किंवा करता असूनही अकर्ता जे म्हटलं आहे ना, मी करूनही अकर्ता आणि मी भोगूनही अभोक्ता जे म्हटलं आहे, ते मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. म्हणजे जिथे तुमचं मीपण सुटलं, त्या मीपणातून सुटल्यामुळे तुमचा कर्तेपण गेल्यामुळे तुमचं भोगतेपण पण सुटतं त्याच्याबरोबर. आणखी म्हणून मीपणाचा त्याग करा असं सांगतात आहे सगळे संत. म्हणजे जरी तुम्ही तुमचे नित्यकर्म केले, नित्य भोगाने तुम्ही राहिले, तरी तो भोगूनही अभोक्ता असतो. हे फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा चरण फार महत्त्वाचा आहे आपल्या कर्मयोगांना, जे गृहस्थाश्रमी राहतात आहे. तर अलिप्तता त्यासाठी पाळणं, आणखी निस्संगता पाळणं किंवा अंगीकारणं, ही फार एक महत्त्वाची पायरी आहे. इथे साधन आहे. संसारात राहून अलिप्तता राहणं, अलिप्त राहणं संसारापासून, पती पत्नी मुलामुळापासून अलिप्त राहणं, ही फार मोठी याच्यात म्हणजे कौशल्य आहे म्हणा, किंवा फार कठीण आहे, ते अवघड काम आहे. तसंच त्याला अलिप्तताही म्हणा किंवा निस्संगताही म्हणा, त्यामुळे तुम्हाला निस्संगता साधते. तुम्हाला कुटुंब हे सगळ्यात आपल्याला संसार आणखी कुटुंबाला सगळ्यात मोठ्या बाधा आहे परमात्म्यातली. आणि ती तुम्ही पार करता, अलिप्ततेत राहून अलिप्तता किंवा निस्संगता कशी साधता, हे त्याचं उदाहरण सांगून मग जेव्हा शिष्य अशा परमपदी पोचतो, तेव्हा तो म्हणतो मी करूनही अकर्ता आणखी बघूनही अभोगतो. अशा प्रकारचं हे ज्ञान आता आपल्याला शिष्य सांगतो आहे की त्याला हे ज्ञान प्राप्त झालं आहे. आणखी तो गुरुला सांगतो, ऐसे जे का निजबीज गाळी व मीपणाचा पुंज ते मुरलिया सहजे सिद्धच आहे. म्हणजे हे जे निजबीज आहे, निजबीज म्हणजे त्याचा आत्मस्वरूपाचं जे मूळ कारण आहे, आत्मस्वरूपाला पाहण्याकरता किंवा जे मूळ सिद्धांत सांगितला जातो, तर तिथे हा गाळी व मीपणाचा पुंज तो मुरलिया सहज सिद्धची आहे. म्हणजे हा जो आपला तुमचा सूक्ष्म अहंकार जो आहे, तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर एक सूक्ष्म अहंकार तुमच्यात असतो, तो की मी ज्ञानी आहे, मी पुस्तकं लिहिली आहे, मी लेखक आहे, मी निरूपण करतो आहे, अशा पद्धतीचा एक सूक्ष्म अहंकार माणसाला असतो. तो अहंकार जात नाही तो.
आणि म्हणून म्हणतात ते की हा जो पुंज म्हणजे अभिमान, हा जो पुंज आहे गाळीवपणाचा पुंज म्हणजे अत्यंत सूक्ष्म अभिमान असतो, तो आपल्या हृदयात चिटकलेला असतो, आपल्याला कळत पण नाही. ते तुम्ही जरी वागत असले निराभिमानीप्रमाणे जरी वागत असले तरी तो असा अभिमान तुमच्या हृदयात अंतःकरणात चिटकलेला असतो, ते आपल्याला कळत पण नाही. तो अत्यंत सूक्ष्म असा अभिमान असतो. तो मुरल या सहज सिद्धची आहे. तो जेव्हा हा सूक्ष्म अहंकार निघून जातो तुमच्या हृदयातून, तेव्हा तुम्हाला ते सिद्ध रूप किंवा तुम्ही ब्रह्मस्वरूप होता असं शिष्य सांगतो आहे. म्हणजे रामदास स्वामी सांगतात आपल्याला, एक शिष्याचा संकल्प म्हणून बोले भवरिपू संसार संसर्प भग्नदर्प केला जावे. म्हणजे संसाराचा जो नाश झाला असा, त्यामुळे संसारापासून तो अलिप्त राहून निसंगातीत होऊन आत्मदेवन भक्तीने तो संसारापासून दूर झाला. संसार त्याने भावसागर पार केला. जे स्वामींच्या हृदयी होते ते शिष्याची बाणले अवचिते. म्हणजे स्वामींनी जे काही त्याला शिक्षण दिलं, जे काही उपदेश केले त्यांनी, ते सगळे उपदेश, ते सगळे वचनं त्यांनी अत्यंत कटाक्षाने पाहून शिष्याने ते अंगी बाणले, म्हणून ते शिष्याचे बाणले अवचिते जैसे सामर्थ्य परिसाचे लोहावे. म्हणजे शिष्य त्या ठिकाणी गुरुपदाला पोहोचलेला आहे. शिष्याने गुरुने सांगितलेल्या उपदेशाचं क्षणोक्षणी पावलोपावली अगदी कटाक्षाने पालन केलं आहे, आणि ते कटाक्षाने पालन केल्यामुळे तो निसंगातीत होऊन तो आज गुरुपदी पोहोचलेला आहे असं शिष्य सुद्धा सांगतोय. म्हणजे तुम्हाला सुद्धा ते प्राप्त होईल जर तुम्ही निरंतर साधना केली किंवा गुरुच्या वचनावर श्रद्धा ठेवून ती वचनं जर तुम्ही अंगीकारली तर तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला ते प्राप्त होईल असं सांगतात आहे. जैसे सामर्थ्य परिसाचे लोहावे. म्हणजे परीस कसा आहे, परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंड सोनं होतं. पण परिसर आणि लोखंडामध्ये फरक काय? लोखंडाचं सोनं झालं, परिसराचा स्पर्श होता क्षणी लोखंडाचं सोनं झालं, पण सोनं करण्याचा गुण लोखंडाला देत नाही. बघा, परिसा लोखंड लावल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, पण ते जे लोखंडाचं सोनं झालं त्याच्यामध्ये परिसाचा गुण नसतो. त्या लोखंडामध्ये जे सोनं झालं परिसाच्या स्पर्शाने, त्याच्यामध्ये परिसाचा गुण नसतो. म्हणजे तो जर तुम्ही परीस म्हणून दुसऱ्या ठिकाणी वापरतो म्हटलं तर तो परिसाचं काम करणार नाही. म्हणजे परीस आपला गुण हा लोखंडाला देत नाही. परीस हा आपला गुण लोखंडाला देत नाही. पण सद्गुरू कशा आहे बघा, सद्गुरूची जेव्हा कृपा होते तुमच्या, सद्गुरू तुम्हाला गुरुपदी येऊन पोचतात. त्यात गुरु आणि शिष्याचं अंतर मिटलेलं असतं. त्या ठिकाणी भक्ता भगवंत झाला असतो, शिष्य हा गुरु झाला असतो. म्हणजे हा जो फरक आहे, हे तुम्ही उपमा देऊ शकत नाही सद्गुरूला. त्याला कारण हे आहे की परीस लोखंडाला लावल्यानंतर निश्चितपणे परीस लोखंडाला सोनं करतं, पण परीस आपला गुण देत नाही. पण इथे तुम्हाला सद्गुरू शिष्याला जेव्हा त्या परमपदी पोहोचवतात, भक्त जेव्हा भगवंताच्या पदी जाऊन पोचतो तेव्हा तो भक्त भगवंतच होऊन राहतो, तो शिष्य सद्गुरू होऊन राहतो. तर म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान आहे, अशा प्रकारचं गुरुकृपा आहे ती तुम्हाला जर प्राप्त झाली तर जे स्वामीच्या हृदय होते ते शिष्याने बांधले असं म्हणतात. म्हणजे शिष्याने सगळे गुण अंगीकारल्याने शिष्य गुरु झालेला आहे. ही गुरु शिष्याची एकता झाली स्वानुभवी. म्हणजे त्याला शिष्याला समजलं की ही जी गुरु शिष्याची ऐक्यता जी म्हटल्या जाते की शिष्य हा गुरु होतो किंवा भक्त हा भगवंत होतो, ही जी ऐक्यता आहे ही गुरु शिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे. म्हणजे त्याला त्याचा अनुभव आला की मी आता गुरुच झालेला आहे. म्हणजे गुरु शिष्य एक झाले. त्यांनी जो ते पहिले जे प्रश्न विचारले होते की भक्त वेगळा आणि भगवंत वेगळा, आणि मी तुम्हाला दिलं आहे, आणखी तुम्ही मला आता तुमच्या जे तुम्ही मला वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्ती करा. म्हणजे मी तुचा जो भाव होता, द्वैताचा भाव जो होता, हा द्वैताचा भाव तिथे गेला आणि तो अद्वैत अनुभव हा शिष्य येते. अशा पद्धतीचा स्वानुभव त्या शिष्याला येतो. आता ही प्राप्ती जी आहे, भगवंताची जी प्राप्ती आहे, ही भावार्थाने करायला पाहिजे. हे परमार्थाचा अगदी कणा म्हटला तरी चालेल याच्यामध्ये. कारण जर तुमचा भाव नसेल तर तुमच्या कुठल्याही भक्तीमध्ये, तुमच्या कर्मामध्ये जर देवाचा अस्तित्वाचा भाव नसेल तर तुमचं ते कर्म व्यर्थ आहे, तुमची ती भक्ती व्यर्थ आहे, तुमचा तो कर्मयोग ज्ञानयोग हा व्यर्थ आहे. त्यामुळे भक्तीनेच ईश्वर प्राप्ती होते. त्यामुळे भावेकरिता भक्ती हा जो मी पहिले जे एक क्लिप टाकली सुरुवातीला, तर भावेकरिता तुमचा अस्तित्वाचा भाव जोपर्यंत ठेवत नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि हे सद्गुरूंनी आणखी रामदास स्वामींनी पण त्याच्या दासबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं आहे. एक दोन ओव्या बघू, त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही.
म्हणजे तुमचा जर भाव असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा उद्धार नाही करणार, तर तुमच्या पूर्वजांचा सुद्धा तुमच्याबरोबर उद्धार होईल. पण तिथे भाव पाहिजे. जैसा भाव तयापासी तैसा देव तयासी. त्याचा जसा भाव आहे तसा देव त्याप्रमाणे त्याला प्राप्त होतो. तुमचा भावच नसेल तर देव प्राप्तच होणार आहे तुम्हाला. किंवा तुमचा भाव जर खोटा असला की मी देवावर श्रद्धाच ठेवत नाही, नुसतं जाता येताना नमस्कार करतो, त्याला काय अर्थ काय? त्या नमस्काराला अर्थ नाही तुमच्या. तर जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचं. जाणे भाव अंतरसाक्षी. सगळ्या प्राणीमात्रामध्ये देव आहे, त्याचं अस्तित्व आहे. असा तो जर तुम्ही भाव ठेवून जर तुम्ही प्राणीमात्राकडे बघितलं, ते आत्मतत्व चराचरामध्ये असं जर बघितलं तर त्याचा अस्तित्वाचा भावाने तुम्ही जग म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. असा ही भावार्थाने ईश्वराची प्राप्ती होते असं ते सांगतात आहे. आता ही त्यानंतरची गोष्ट आहे, म्हणजे त्यानंतरचा जो मुख्य मुद्दा आहे की ही जी कृपा जी प्राप्त करून घ्यायची आपल्याला, आणखी जी शिष्याला प्राप्त झाली आहे कृपा ही, ऐसे ज्याची ज्ञान झाले त्याचे बंधन तुटले, ते एर नसोनी पावले दृढ अविवेक. म्हणजे ज्याला हे असं ज्ञान झाली, सद्गुरू कृपा प्राप्त झाली, त्या सद्गुरू कृपेने त्याची अकडी अविद्या निघून जाते. अविद्या आणखी अविद्येनंतर तुम्हाला जे लागलेले अज्ञान जे लागलेलं आहे, तुमचा जो भ्रम जो जडलेला आहे, द्वैताचा भ्रम जो जडलेला आहे, आणखी जे तुम्हाला सत्य झाकून ठेवलं असल्यामुळे दिसत नाही, तुम्ही मिथ्या दृश्याकडे पाहत असता, तर हे सगळे भ्रम तुमचे ज्ञानप्राप्तीने जातात. ऐसे जास्ती ज्ञान झाले म्हणजे आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला जैसे जास्ती ज्ञान झाले त्याचे बंधनं तुटले. म्हणजे तुमचे सगळे बंधनं जी आहे ती तुटून पडतात. त्या ठिकाणी मीपणाचा पुंज अभिमान निघून जातो. तुमचं द्वैत भाव किंवा तुमचा विषम भाव हा त्यातून निघून जातो. एर नसोनी पावले दृढ अविवेकी. आता ज्यांचा असा विवेक केला नाही, ज्यांनी असा ज्ञान प्राप्त केलं नाही, ते अविवेकी राहिले, ते मूर्ख राहिले. आणि त्या मूर्खपणाच्या गोष्टीमुळे त्यांच्या मूर्खपणाच्या कल्पना अज्ञान हे दृढ होत गेलं. एर नसोनी पावले म्हणजे इतरत्र लोकांना हा भाव जर नसेल, जर आत्मज्ञान प्राप्त नसेल, तर ते मूर्खपणाने मूर्खपणाने या संसारामध्ये गटांगळ्या खात असतात, घोटाळ्या खात असतात. आता एकरूपता कशी साधावी या संबंधी त्यांनी एक शेवटल्या ओव्या टाकल्या, काहीतरी 10 ओव्या आहे, आणि या समासात समतोलंतर. त्यात एकरूपता साधण्याकरता त्यांची पहिली उभी आहे, संदेह हेची बंधन निशेष तुटले तेची ज्ञान. म्हणजे संदेह जे तुम्ही मनात ठेवताय, हा तुम्ही संदेह किंवा प्रश्न किंवा शंका, तुम्ही या शंकेचं निरसन करा, प्रश्नाचं निरसन करा. तर तुम्ही ते केलं नाही तर तुम्ही त्या गोंधळात, त्या गुंत्यातून तुम्ही बाहेरच पडणार नाही. तुमचा तो संदेह, तो प्रश्न तुमच्या मनात नेहमी सारखा तो भडसावेल किंवा अरे बा हे तर माझी शंका गेलीच नाही. त्यासाठी तुम्हाला सद्गुरू करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला सद्गुरूंनी तुमच्या शंकेचं जे निरसन करतात, त्या निरसनाअंतीच तुम्हाला निश्चयाचं बळ किंवा योग्य बळ जे मिळतं आपल्याला, ते योग्य बळ तिथून सद्गुरू कृपेने प्राप्त होतं. आणखी निश्चयाचं बळ मिळाल्यानं तुमची निर्णायक बुद्धी तिथे कामात येते. तुमची योगबुद्धीची मागे आपण बोललो होतो, योगबुद्धी